नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण साहित्याचे स्वरूप किंवा काव्यलक्षणे यांचा अभ्यास करणार आहोत. ललित साहित्य किंवा काव्य याचे स्वरूप स्पष्ट करताना संस्कृत मीमांसकांनी शरीर व आत्मा यांची परिभाषा वापरलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा असा परिभाषेबाबत आणि काही ठिकाणी संकल्पनाबाबत काव्यमीमांसेवर बराच परिणाम झालेला आहे. आत्म्याचा आविष्कार इंद्रिय गोचरता तसा शरीराद्वारे होतो, तसा काव्य सौंदर्याचा आविष्कार शब्दार्थांद्वारा होतो, अशी कल्पना मांडली गेलेली दिसते. म्हणजेच साहित्यातील शब्द नुसते स्थूल अशा व्यवहारिक अर्थाचे वाहक नसतात, तर त्याहून अधिक अशा सूक्ष्म छटांनी युक्त असलेल्या आशयाचे ते वाहक असतात. काव्य सौंदर्याचे वाहक असतात याची जाणीव जुन्या संस्कृत मीमांसकांना होती असे दिसते. तसेच शास्त्रात आणि काव्यात तेच शब्द वापरले जातात. काव्यासाठी शब्दांची वेगळी खास बनावट साधलेली नसते, याची त्यांना कल्पनाही होती असे दिसते. प्रतिभेच्या संस्कारामुळे किंवा कवी व्यापारामुळे काव्य वा ललित साहित्यातील शब्दात सौंदर्याचा वास होतो असे त्यांचे म्हणणे आहे. शास्त्रात वस्तूचे किंवा विषयाचे यथार्थ ज्ञान करून देणे इतकेच शब्दांचे कार्य असल्यामुळे तिथे फक्त वाचार्थाला महत्त्व असते. पण ललित साहित्यात शब्दांना भावनात्मक अनुभूतीची संक्रांत करणे किंवा निर्मिती साधणे ही कार्य करावी लागतात. त्यामुळेच तिथे वाचार्थापेक्षा सूचितार्थाला व्यंगार्थाला महत्त्व प्राप्त होत असते. हे असे शब्दार्थाबाबतचे सूत्र लक्षात घेऊन मम्मट या संस्कृत मीमांसकाने साहित्याचे 3 प्रकार कल्पलेले आहेत. वेद, उपनिषदे, स्मृती ग्रंथ इत्यादींना तो शब्दप्रमाण साहित्य म्हणतो. यातील वेद तर ईश्वरी निर्मितीच मानली जाते. ज्या साहित्यात शब्दार्थाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, शब्दार्थांच्या स्वरूपात कसलाही बदल संभवू शकत नाही, असे हे साहित्य होय. दुसरा प्रकार तात्पर्यार्थ प्रधान साहित्य. यात इतिहास, पुराणादी लेखन येते. अशा लेखनात तात्पर्यार्थाला महत्त्व असते. यात योजलेला शब्दार्थ समूह शेवटी आपल्याला जो सारभूत किंवा निष्कर्षभूत विचार देतो तोच महत्त्वाचा. तिसरा प्रकार रसप्रधान साहित्याचा. या लेखनात शब्द व अर्थ हे दोन्ही गौण असून त्यांच्याद्वारे सूचित केली जाणारी तिसरी रस नावाची वस्तू महत्त्वाची असते. ही रसवस्तू कवी व्यापारामुळेच शब्दार्थांच्या ठिकाणी निर्माण होत असते. साहित्य ज्या शब्दांच्या आधारे मूर्त होते त्या शब्दांबाबत अनेक जुन्या संस्कृत समीक्षकांनी विचार नोंदवलेले आहेत. त्यांचा वरवरचा परिचय सुद्धा अभ्यासाला मोठीच मदत करतो. या दृष्टीने पुढील काव्यांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. भामह शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. शब्दार्थो सहितो काव्य. दंडी ननु शब्दार्थ. दंडी शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर. रुद्रट ननु शब्दार्थो काव्यम. खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. तर वामन असं म्हणतात, रीती आत्मा काव्यास्य. विशिष्ट पदरचना रीती. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त असलेली पदावली. तर जगन्नाथ रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्यम अशी काव्याची व्याख्या करतात. रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य अशी व्याख्या जगन्नाथांनी केलेली दिसून येते. अलंकार. वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार. अलंकार संकल्पना भामह, दंडी, वामन आदी प्रारंभीच्या साहित्यशास्त्रज्ञांनी काव्यतत्वाचा निर्णय करताना अलंकार कल्पनेला विशेष महत्त्व दिले. अर्थात अलंकार या शब्दाचा व्यापक अर्थ त्यांना अभिप्रेत होता. काव्य सौंदर्य हे कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेमुळे प्रगट होते. ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजेच अलंकार. उदाहरणार्थ, प्रियेचे मुख सुंदर आहे असे साधे विधान करण्याऐवजी कवी जेव्हा कोणता मानू चंद्रमा भूवरीचा
की नभीचा असे म्हणतो, तेव्हा मूळच्या साध्या विधानाला रमणीयता प्राप्त होते. राजशेखर या वैशिष्ट्यपूर्ण शब्दयोजनेला प्रतिभास निबंधन म्हणतो. शब्द आणि अर्थ या दोन्हीतही कवीच्या वैशिष्ट्यपूर्णतेने सौंदर्य निर्माण होते. त्यातूनच शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन विभाग तयार झाले. सौंदर्य हा काव्याचा प्राण आणि अलंकार हे सौंदर्याचे जनक. या दृष्टीने काव्याचे पायाभूत तत्व म्हणून अलंकाराला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यानंतर आपण वक्रोक्ती पाहणार आहोत. वक्रोक्ती शिवाय अलंकार निर्माणच होऊ शकत नाही. सर्व काव्य सौंदर्याच्या मुळाशी वक्रोक्ती हेच तत्व आहे. हा सिद्धांत प्रथम भामहाने मांडला. विशिष्ट अभिप्राय मनामध्ये आणून कवी जेव्हा सर्वसामान्य बोलण्याच्या पद्धतीतून वेगळ्या प्रकारचे शब्दार्थ योजतो तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. अतिशयोक्ती म्हणजे सर्वसामान्यहून वेगळी अशी बोलण्याची पद्धती म्हणजेच वक्रोक्ती अथवा विदोक्ती. अतिशयोक्ती शब्दाचा रूढ अर्थ येथे अभिप्रेत नाही. अतिशय म्हणजे वस्तूचा असामान्य धर्म, वर्ण वस्तूचा असामान्य धर्म अथवा गुणातिशय प्रगट करण्यासाठी कवी वक्रोक्तीपूर्ण वाणीचा उपयोग करतो. भामहाचा वक्रोक्ती विचार पुढे कुंतकाने विकसित केला. त्याने वक्रोक्तीचा मोठाच गौरव केला. वक्रोक्तीला तो काव्याचे जीवित मानतो. उदाहरणार्थ कालिदासाने विरहार्थ यक्षाकडून दूरस्थ कांतीला मेघाबरोबर संदेश पाठवून मेघदूत या काव्याची निर्मिती केली. हा वक्रोक्तीचा चमत्कार आहे. यानंतर रीती. रीती 9व्या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या वामनाने रीतीला काव्याचे पायाभूत तत्व मानले. रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती. रीती म्हणजे विशिष्ट अशी पदरचना. पदरचना म्हणजे शब्दार्थांची सौंदर्यपूर्ण योजना. शब्दात आणि त्याच्या अर्थात प्रासाद, माधुर्य, ओज, सुश्लिष्टता इत्यादी गुण असतात. काव्य हे या गुणांनी युक्त असले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या ठिकाणी सौंदर्याचा आविष्कार होऊ शकणार नाही असे त्यांचे प्रतिपादन आहे. गुण हे काव्याच्या अंगभूत आहेत. हे नित्य असून काव्याचे कारक हेतू आहेत. त्याने अलंकार आणि गुण यामध्ये फरक केला असून अलंकार हे सौंदर्य खुलवणारे बाह्योपचार आहेत असं ते म्हणतात. औचित्य. क्षेमेंद्राने काव्यचर्चेत औचित्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. औचित्याला तो रसाचे जीवित मानतो. औचित्य म्हणजे रसाचा उत्कर्ष साधणारी अलंकाराची योजना. या योजनेत अनौचित्य आले म्हणजे रसभंग होतो. वस्तू सुंदर असूनही तिची अयोग्य ठिकाणी योजना केल्यास सौंदर्यहानी होते म्हणजेच अनौचित्य. उदाहरणार्थ गोविंदाग्रजांची राजहंस ही कविता. सुंदर कल्पनांच्या मोहामुळे त्यांनी या कवितेत करुण रसाला हानिकारक अशी दीर्घरूपकाची योजना केली आहे. यानंतर ध्वनी. 9व्या शतकात होऊन गेलेल्या आनंदवर्धनाने ध्वनी हाच काव्याचा आत्मा असे प्रतिपादन केले. काव्य व्यापार हा शास्त्राप्रमाणे केवळ वाचार्थावर अधिष्ठित नसतो. वाच्य शब्दार्थाच्या सहाय्याने कवीला स्वतंत्रच काहीतरी सुचवायचे असते. हा सूचित अर्थ अथवा ध्वनी अर्थ म्हणजे ध्वनी. त्याच्या मते रस हा देखील अन्य साधनांच्या द्वारे ध्वनित होत असल्याने त्याचे ध्वनीला काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. उदाहरणार्थ सूर्य अस्ताला गेला या वाक्यात सृष्टी व्यापाराचे वर्णन आलेले आहे. पण उपस्थित रसिकांच्या मनोवस्थेप्रमाणे या वाक्यातून भिन्न भिन्न अर्थ ध्वनित होतात. चोराला चोरीची वेळ झाली असे वाटेल, तर ब्राह्मणाला संध्यावदनाची तयारी करायची हवी असे वाटेल. प्रेमिकांना प्रिय व्यक्तीच्या मिलनाचा समय समीप आल्याचे ध्वनित होईल. यानंतर रस. रस हा काव्याचा आत्मा असे विश्वनाथाने स्पष्टपणे सांगितलेले आहे. वाक्यम रसात्मक काव्यम. रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. त्यामुळे रसाची व्याख्या आत्मपदी स्थापना करण्याचे श्रेय विश्वनाथाला दिले जाते. त्याची ही व्याख्या सुस्पष्ट व रेखीव आहे. वाक्य म्हणजे काय तर तो म्हणतो अर्थाच्या दृष्टीने सुसंगत परस्परांशी मेळ असणाऱ्या निकटवर्ती शब्दसमूहाला वाक्य म्हणावे. तसेच वाक्यसमूहाला तो महावाक्य असे संबोधतो. उदाहरणार्थ रामायण, महाभारत, रघुवंश इत्यादी महाकाव्य म्हणजे महावाक्य होत. वाक्य
याचा काव्य असा व्यापक अर्थ त्याला अभिप्रेत आहे. म्हणजे विश्वनाथाची व्याख्या साहित्य म्हणजे रसपूर्ण विधान अशी वाचावी लागेल. विश्वनाथाचा विचार अनेक दृष्टींनी मोलाचा आहे. राजशेखरांनाही रसाल काव्याचा आत्मा मानले. वर आपण काव्याच्या निरनिराळ्या व्याख्या समजून घेतल्या. मात्र ते करताना एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे ती व्याख्या त्या व्याख्याकाराच्या एकूण साहित्य विचाराच्या संदर्भात समजून घेतली पाहिजे. पाश्चात्यांच्या काव्यविषयक कल्पना पाहण्यापूर्वी भामहानेही शब्दार्थो सहितो काव्यम अशी व्याख्या करून आशयानुरूप काव्याविष्काराचे सांस्कृतिक तत्व प्रथम प्रतिपादन केलेले आहे. शब्द व अर्थ एकमेकांच्या सहित काहीतरी व्यक्त करतात व सहितपणामुळे जे निर्माण होतात ते साहित्य असे भामह म्हणतात. तर मम्मट शब्दार्थांना अधिक महत्त्व देतात. तत् आदोषो शब्दार्थो सगुणो अनलांकृती पुन्हा क्वपि दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकार सहित शब्दार्थ म्हणजे काव्य अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर जगन्नाथ रमणीय अर्थ प्रतिपादका शब्द काव्य म्हणजेच रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारा शब्द म्हणजे काव्य अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. या भारतीय शास्त्रज्ञांप्रमाणेच पाश्चात्य काव्यविषयक कल्पनाही समजून घेणं आवश्यक आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हेच काव्याचे पायाभूत तत्व मानलेलं आहे. काव्याचे सारे रहस्य सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीत असते असं त्यांचे मत आहे. त्यांच्या महत्त्वाच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे. द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन्स अँड द पॅशन्स असं हॅझलिट म्हणतो. तर द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर असं कोलरिच म्हणतात. त्याचप्रमाणे ॲडगर ॲलन पो आपल्या व्याख्येत म्हणतात द रायदॅमिक क्रिएशन्स ऑफ ब्युटी असे त्यांनी काव्याची व्याख्या केलेली आहे. तर आर्नॉल्ड द मोस्ट डिजिटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अल्टरनेन्स अँड ह्युमन वर्ड्स कॅन बी रीच असं आर्नॉल्ड म्हणतात. तर वर्ड्सवर्थ द स्पॉन्टिनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स अशी व्याख्या केलेली आहे. बहुतेक व्याख्यांमधून भावना व कल्पना यांचा उल्लेख आलेला आहे. काहीतून ताल लयबद्ध रचनेचा निर्देश झालेला आहे. विचारांचाही उल्लेख आलेला दिसून येतो. वरील वाक्यांचा उहापोह केल्यानंतर आपण समारोपाकडे वळणार आहोत. काव्याचे सारे विशेष एखाद्या वाक्यात बांधणे हे अवघड काम आहे. हे माहिती असूनही काव्यशास्त्रज्ञांनी काव्याच्या व्याख्या करण्याचा नाद सोडलेला नाही. कारण साहित्याची ओढ जेवढी सनातन तेवढी साहित्य म्हणजे काय हे समजून घेण्याची ओढही सनातन आहे. प्राचीन काव्यशास्त्रज्ञांनी काव्याची व्याख्या करताना काव्याला मानवी देहाची उपमा देऊ केली आहे. म्हणजेच काव्य शरीर कल्पून शरीर आणि आत्मा या परिभाषेत काव्यतत्वाचे वर्णन केलेलं आहे. कोणत्याही वस्तूचे शरीर हे प्रत्यक्ष जड स्थूल असते म्हणून ते आकलन होण्यासारखे असते. उलट त्याचा आत्मा सूक्ष्म अप्रत्यक्ष जडभार रहित व सहज लक्षात न येण्याजोगा असतो. प्राचीन काव्यशास्त्रज्ञांनी शब्दाला शरीर व अर्थाला आत्मा संबोधून व्याख्या केलेल्या दिसतात. शब्द आणि अर्थ मिळून काव्य शरीर होते. साहित्यातील शब्द केवळ वाचार्थ प्रगट करत नाहीत, अर्थाच्या विविध छटा प्रतीत होतात. विविध रसांची सौंदर्याची उधळण त्यातून होत असते आणि त्यापासूनच रसिकाला आल्हाद मिळत असतो. हेच साहित्याचे आत्मभूत तत्व आहे. धन्यवाद मित्रांनो.